नमस्कार मित्रांनो, आज आपण भारत पाकिस्तान दरम्यान जो आत्ता तिसरा सामना होणार आहे त्यासंबंधी थोडीशी चर्चा करण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आलो. तर आपल्याला माहिती आहे की आत्ता आशिया चषक चालू आहे आणि या आशिया चषकामध्ये भारत आणि पाकिस्तान हे आज जवळजवळ तिसऱ्यांदा ह्या आशिया चषकामध्ये त्यांचे एकमेकांसोबत लढत होत आहे. आणि तिसऱ्यांदा ही लढत होत असताना ही निर्णायक लढत होत आहे. तर या लढतीमध्ये आपल्याला समजणार आहे की भारतासाठी म्हणजे हा कप जिंकणार की पाकिस्तान हा कप जिंकणार. तर भारत आणि पाकिस्तान ह्या आशिया चषकामध्ये जवळजवळ 41 वर्षानंतर पहिल्यांदा फायनल खेळत आहेत. हे एक महत्त्वाचं कारण आहे. आणि भारत आणि पाकिस्तान हे एक आपण म्हणतो नॅचरल प्रतिद्वंद्वी आणि त्यांचं एकमेकांसोबत ती एक हेच सुरू राहिलेली याच्या आधी की भारत आणि पाकिस्तान मॅच म्हटलं तर प्रेक्षकांचाही उत्साह मोठ्या प्रमाणात असतो. ह्या मॅच संबंधी आपल्याला तोही उत्साह पाहायला भेटणार आहे. आणि जी दुसरी मॅच झाली होती जी सुपर 4मध्ये झाली होती त्यातही आपल्याला माहिती आहे की खूप अशी एक तणावाचं वातावरण पण निर्माण झालं होतं त्या मॅचमध्ये. आणि सगळ्यात मोठी कॉन्ट्रोवर्सी अशी झाली होती की सूर्यकुमार यादवने आणि आपल्या भारतीय टीमने हात न मिळवण्याचा निर्णय घेतला होता. हा पाकिस्तानी टीम्ससोबत की आम्ही हात मिळवणार नाही असा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे त्यांनी हात मिळवला नाही. म्हणजे टॉसच्या वेळेस पण तीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मॅच संपली त्यानंतरही तीच गोष्ट आपण पाहिली होती. अशा प्रकारे ह्या ज्या सिरीजमध्ये ह्या आशिया चषकामध्ये जी गोष्ट घडली ती आपल्याला पाहायला मिळाली. अशाच प्रकारे पहिल्या मॅचमध्ये भारताने एकतर्फी विजय मिळवला. दुसऱ्या मॅचमध्येही जवळजवळ भारताने एकतर्फीच विजय मिळवला होता. परंतु थोडीफार पाकिस्तानच्या टीममध्येही थोडेसे चेंजेस दिसले आपल्याला. आणि त्याच्यानंतर भारताने श्रीलंकेला हरवलं, बांगलादेशला हरवलं आणि त्याच्यानंतर भारत हा फायनलमध्ये पोहोचला आहे. आणि पाकिस्तानच्या टीमचा जर विचार केला तर पाकिस्तान ह्या आशिया चषकामध्ये 2 मॅचेस गमावलेला आहे आणि ह्या दोन्ही मॅचेस भारताविरुद्ध त्यांनी गमावलेल्या आहेत. आणि ही मॅच पाहण्याचं उत्साह अजून वाढतो कारण की भारताची आणि श्रीलंकेची जी लास्ट मॅच झाली होती त्यामध्ये भारतीय टीमला सहजासहजी विजय मिळवता आलेला नाही. कारण की भारताची आणि श्रीलंकेची ही मॅच इक्वल झाली होती आणि त्याच्यानंतर एक सुपर ओव्हर झाली आणि सुपर ओव्हरमध्ये भारताने आपण म्हणू शकतो की सहजासहजी विजय मिळवला. 3च धावा करायच्या होत्या. पहिल्याच चेंडूवरती सूर्यकुमार यादवने 1 धाव घेतली, चेंडू ऑफ साईडला मारला आणि 3 धावा एकाच बॉलमध्ये पळून काढल्या. आपण हे पाहिलेलं आहे. आणि तीच एक चुरशीच लढत होती आणि त्याच्या आधारे आपल्याला माहिती आहे की भारताला ही टफ देणारी टीम ही श्रीलंका होती. तर आपल्याला पाकिस्तानपासूनही सावध राहणं गरजेचं आहे. कारण की श्रीलंकेने ज्याप्रमाणे टफ दिली किंवा आपल्याला माहिती आहे की आपल्या टीममध्ये फक्त आत्ताच्या जेवढ्या काही मॅचेस आपण पाहिल्या असतील तर ओपनिंगला आपला जो प्लेयर आहे शर्मा, म्हणजे ओपनिंग पार्टनरशिप जी होती आहे ती आपण म्हणू शकतो की चांगल्या प्रमाणे होते. गिल पण चांगला खेळतोय आणि अभिषेक शर्मानेही आत्तापर्यंत चांगलीच कामगिरी केलेली आहे आणि ह्या मॅचमध्ये तो करेलच, यात काही शंका नाही. परंतु ही फायनल आहे, थोडासा दबाव असणार आहे आणि हा दबाव जो ही टीम चांगल्या पद्धतीने झेलेल, नो डाऊट इंडिया टीम ते झेलणारच आहे आणि इंडिया जिंकणारच आहे. परंतु आपल्याला थोडंसं खबरदारी घेण्याची गरज पण आहे की बिनधास्त होऊन खेळणं हे आपल्याला थोडंसं कुठेतरी महागात पडू शकतं. आता पाकिस्तानी टीमचा जर विचार केला तर असं वाटत नाही पाकिस्तानच्या टीमच्या बाबतीत की मागच्या ज्या 2 मॅचेस आपण खेळल्या त्यावरनं की पाकिस्तानी टीममध्ये असं काहीतरी करण्याची धमक आहे इंडियाच्या विरोधात. बरोबर, त्यांनी गनचे इशारे केले किंवा त्यांचा तो जो प्लेयर होता, कोण होता आता नाव माहीत नाही मला, परंतु तो होता, तो बरेच काय इशारे करत होता. परंतु आता ह्या गोष्टी कॉन्ट्रोवर्सी खेळात येतात आणि त्यामुळं थोडंसं दूषित वातावरण होतं आणि शुभमन गिलचं आणि अभिषेक शर्माचं आणि रौफचं पण थोडंसं पाचापाची आपल्याला पाहायला मिळाली ह्या
मागच्या सेकंड मॅचमध्ये. आजही काही ना काही होण्याची शक्यता आहे. आणि जी पहिली मॅच झाली होती त्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने सांगितलं होतं की ही विजय आहे हा आम्ही आमच्या सैन्याला अर्पण करतो, आणि जे पहलगाम अटॅकमध्ये ज्या लोकांचं कुटुंबावरती त्या आघात घातला होता त्या कुटुंबाला आम्ही ती मॅच समर्पित करतोय. तर आज 7:30 वाजता हा टॉस होईल आणि टॉसमध्ये आपल्याला कळेल की भारतीय प्लेइंग 11 काय असेल आणि पाकिस्तान प्लेइंग 11 काय असेल, आणि त्यानंतर मॅच सुरू होईल. आणि ह्या मॅचमध्ये इंडिया बॅटिंग करते बॉलिंग करते याचं हे आपल्याला पाहायला लागेल. आणि मला तरी वाटतं इंडियाचा जो स्ट्रॉंग पॉईंट आहे की बॅटिंग करणं, एकदम व्यवस्थित मारून खेळणं आणि मोठा स्कोर बोर्डवरती लावणं, ही जी स्ट्रॅटेजी आहे ना इंडियाची, ही एकदम भारी आहे. आणि ही अभिषेक शर्मा योग्यरित्या निभावतानाही दिसतोय. परंतु आपले जे खालची फळे आहे तिथे थोडीशी कुठेतरी गडबड झाल्यासारखी वाटते. कारण की थोडंसं म्हणजे आपला जो संजू सॅमसन आहे हा चांगल्या फॉर्ममध्ये आहे, खाली पण चांगलाच खेळतोय, परंतु थोडंसं त्याचा विचार करायला पाहिजे होता की ओपनिंगला एकदम व्यवस्थितरित्या खेळतो. त्याने जवळजवळ 3 ते 4 100s पण ओपनिंगला येऊन मारल्यात. आणि लास्टच्या जर काही मॅचेसचा मागच्या वर्षीचा जर त्याचा क्रिकेटचा स्कोर कार्ड पाहिला तर आपण नक्कीच समजू शकतो की ह्या प्लेअरला ओपनिंगच शोभते आणि त्याने ती 30 करायला हवी होती. तर पाहूया मित्रांनो, आत्ता 7:30 वाजता टॉस होईल, त्या टॉसमध्ये काय होतं आहे आणि त्याच्यानंतर होणारा इंडियाचा काय चूज होतं आहे, बॅटिंग करतं आहे बॉलिंग करतं आहे पाहण्याची गोष्ट असेल. पाहूया तर मित्रांनो आज, आणि भारताला खूप खूप शुभेच्छा की ही मॅच जिंकावी आणि आशिया चषक पुन्हाच्या एकदा इंडियाच्या नावावरती व्हावा. नमस्ते. तुम्ही पण पाहत राहा आमचा यूट्यूब चॅनल नक्कीच मित्रांनो.